नमस्कार, काजल्स रेसिपीजमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे. रक्षाबंधन येत आहे आणि सण म्हटलं की काही ना काहीतरी गोड पदार्थ तर आपण बनवतच असतो. म्हणूनच मी आज ही रेसिपी खास तुमच्यासाठी घेऊन आली आहे. रेसिपी दिसायला जेवढी छान दिसत आहे ना, चवीलाही तेवढीच अप्रतिम लागते आणि करायलाही अगदी सोपी आहे. ही आपण घरी असलेल्या शेवयांपासूनच बनवलेली आहे. रेसिपी खूप छान आहे. रेसिपी संपूर्ण पहा. आवडली तर नक्की लाईक करा. चला तर मग वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूयात. सगळ्यात पहिले इथे गॅसवरती मी कढई ठेवलेली आहे. कढईमध्ये 2 चमचे तूप घातलेलं आहे. तूप गरम झालं की याच्यामध्ये घालणार आहोत आपण बदाम आणि काजूचे काप. हे आपल्याला हलकेसे असे भाजून घ्यायचे आहेत. छान असे हे क्रिस्पी झाले पाहिजेत आणि हलकासा रंग यांचा चेंज झाला पाहिजे. साधारण 1 मिनिटभर आपल्याला हे भाजून घ्यायचे आहेत. मोठ्या गॅसवरती भाजायचे नाहीत. गॅसची फ्लेमला कमी ठेवायची आहे. इथे आपले हे ड्रायफ्रूट छान असे भाजले गेलेले आहेत. हे आता आपण काढून घेऊयात. कढईमध्ये जे उरलेलं तूप आहे ते आपल्याला तसंच ठेवायचं आहे आणि याच तुपामध्ये आपल्याला शेवया भाजून घ्यायच्या आहेत. इथे मी ह्या 1 कप शेवया घेतलेल्या आहेत. ज्या आपल्या घरी शेवया असतात त्याच मी ते घेतलेल्या आहेत. तुम्ही विकतच्या शेवयासुद्धा वापरू शकता. शेवया फक्त हलक्या अशा तोडून घेतलेल्या आहेत. शेवया ही आपल्याला छान असे तुपावरती तांबूस रंग येईपर्यंत भाजून घ्यायचे आहेत. गॅसची फ्लेम आपल्याला मीडियम ठेवायची आहे. मीडियम गॅसवरती छान आता या भाजून घेऊयात. इथे आता तुम्ही बघू शकता शेवया आपल्या छान अशा भाजल्या गेलेल्या आहेत. अशा कलरवरतीच आपल्याला शेवया भाजून घ्यायच्या आहेत. मस्त खमंग असा शेवयांचा वास सुटलेला आहे. इथे आपल्या या शेवया छान अशा भाजल्या गेलेल्या आहेत. याच्यामध्ये घालणार आहोत आता आपण साखर. इथे मी अर्धा कप साखर घेतलेली आहे. साखरेचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्ती करू शकता. त्याचसोबत अर्धा चमचा वेलची पावडर आणि 1 कप पाणी घालत आहे. इथे आपल्याला पहिल्यांदा पाणी थोडंसं कमीच वापरायचं आहे. गरज वाटली तर नंतर आपण पाणी घालू शकतो. कारण की एकदम चिकट अशा आपल्याला शेवया बनवायच्या नाहीत. एकदम मोकळ्या मोकळ्या अशा शेवया आपल्याला या बनवायच्या आहेत. त्यामुळे पाण्याचं प्रमाण थोडंसं कमीच घालायचं आहे. व्यवस्थित मिक्स करून घेऊयात आणि याच्यावरती झाकण ठेवून हे आपण आता शिजवून घेऊयात. या आपल्याला अधूनमधून मिक्स करून घ्यायचे आहेत आणि शिजलेत का नाही तेही पाहायचं आहे. शिजल्या नसतील तर थोडंसं तुम्ही पाणीही घालू शकता. इथे आता तुम्ही बघू शकता मस्त अशा या शेवया शिजल्या गेलेल्या आहेत. मस्त तयार झालेल्या आहेत आणि फुलून एकदम दुप्पट झालेल्या आहेत. मस्त कलरसुद्धा आलेला आहे आणि अशाच मोकळ्या मोकळ्या शेवया आपल्याला तयार करून घ्यायच्या आहेत. अशा चिकटसर शेवया बनवायच्या नाहीत. त्यामुळे पाण्याचं प्रमाण वापरताना अगदी योग्य वापरा. जास्तीचं पाणी घालू नका. गरज लागली तरच पाणी ते वापरा. इथे आता आपण यामध्ये घालणार आहोत आपण तळून ठेवलेले ड्रायफ्रूट्स आहेत ना ते. तुम्ही ते तुमच्या आवडीनुसार कोणतेही ड्रायफ्रूट्स वापरू शकता. व्यवस्थित मिक्स करून घेऊयात आणि इथे आपल्या या गोड शेवया तयार झालेल्या आहेत. गॅस बंद करूयात आणि या शेवया आपण खाली उतरवून थंड करायला ठेवून देऊयात आणि पुढची तयारी करूयात. इथे मी हे अर्धा लिटर दूध या भांड्यामध्ये काढून घेतलेलं आहे. हे दूध मी असंच घेतलेलं आहे, गरम करून घेतलेलं नाही. याच्यामध्ये घालणार आहोत 2 टेबलस्पून कस्टर्ड पावडर. इथे मी ही व्हॅनिला फ्लेवरची कस्टर्ड पावडर घेतलेली आहे. ही आपल्याला थंड दुधामध्येच मिक्स करून घ्यायची आहे. म्हणजे व्यवस्थित मिक्स होते. गरम झाल्यानंतर ती व्यवस्थित मिक्स होत नाही. त्यामुळे आधीच मिक्स करून घ्यायची आहे आणि नंतरच आपल्याला गॅस चालू करायचा आहे. कस्टर्ड पावडरसोबत आपल्याला याच्यामध्ये घालायचं आहे 2 चमचे बारीक रवा. मी ते रवा भाजून घेतलेला आहे. रवा ही व्यवस्थित मिक्स करून घेऊयात आणि रवा इथे मिक्स झालेला आहे आणि आता आपण इथे गॅस चालू करायचा आहे आणि हे आपल्याला सतत मिक्स करत घट्ट होईपर्यंत शिजवून घ्यायचं आहे. गॅसची फ्लेम आपल्याला इथे मीडियमच ठेवायची आहे आणि मीडियम गॅसवरतीच आपल्याला हे सतत असं ढवळत दाटसर होईपर्यंत आटवून घ्यायचं आहे. हे सतत आपल्याला मिक्स करत राहायचं आहे कारण की याच्यामध्ये आपण कस्टर्ड पावडर घातलेली आहे. ती खाली लागली जाणार नाही याची आपल्याला काळजी घ्यायची आहे. इथे मी थोडासा येल्लो कलर घालत आहे. तुम्हाला हवा असेल तर घाला, नाही घातला तरीही चालेल. कस्टर्ड पावडर घातल्यामुळे हलका पिवळा कलर येतोच त्याला. थोडंसं अजून कलर यावा यासाठी मी ते कलर वापरलेला आहे. व्यवस्थित मिक्स करून घेऊयात आणि थोडा वेळ आपण हे शिजवून घेऊयात. इथे तुम्ही आता बघू शकता रवा आपला छान आता शिजलेला आहे आणि हे दाटसर असं झालेलं आहे. थोडंसं आटलं गेलेलं आहे. याच्यामध्ये घालणार आहोत साखर. इथे मी अर्धा कप साखर घेतलेली आहे.
साखरेचं प्रमाण तुम्ही इथे तुमच्या आवडीनुसार कमी जास्ती करू शकता. व्यवस्थित मिक्स करून घेऊयात. इथे आता तुम्ही बघू शकता हे मिश्रण आपलं छान असं दाटसर झालेलं आहे. अशा पद्धतीचंच आपल्याला हवं आहे. याच्यापेक्षा घट्ट करू नका, नाहीतर हे थंड झाल्यानंतर अजून घट्ट होणार. इथे आपली ही कस्टर्ड पावडर आणि रव्यापासून बनवलेली खीर आहे ना, ती तयार झालेली आहे. गॅस बंद करूयात आणि खाली उतरवून हे थंड करायला ठेवून देऊयात. हलकं कोमट झालं तरीही चालेल. इथे आता मी एक डब्बा घेतलेला आहे. तुम्ही काचेचा डब्बा, स्टीलचा डब्बा किंवा एखादं मोठं ताटसुद्धा वापरू शकता. याच्यामध्ये आपल्याला सगळ्यात पहिले खाली शेवया घालून घ्यायच्या आहेत आणि शेवयांचा अशा पद्धतीने एक आपल्याला थर देऊन घ्यायचा आहे आणि हलक्याशा त्या दाबून घ्यायच्या आहेत. अशा पद्धतीने चमच्याने किंवा वाटीने सुद्धाही तुम्ही दाबून घेऊ शकता. याच्यानंतर याच्यावरती घालायची आहे आपण बनवलेली ही खीर. व्यवस्थित सगळीकडे पसरवून घ्यायची आहे आणि तुम्हाला जेवढा जाड थर किंवा पातळ हवा आहे त्या अंदाजाने तुम्हाला हे लेयर लावायचे आहेत. इथे आता आपल्याला रिपीट प्रोसेस करून घ्यायची आहे. परत एकदा आपल्याला शेवयांचा थर लावून घ्यायचा आहे. तुम्ही घेतला डब्बा किंवा ताट ज्या उंचीचा आहे ना, तेवढे आपल्याला इथे थर लावून घ्यायचे आहे. त्याच्यामध्ये बसतील तेवढे. परत एकदा आपल्याला याच्यावरती खिरीचा थर लावून घ्यायचा आहे. व्यवस्थित सगळीकडे पसरवून घ्यायचा आहे. वरून थोड्याशा मी शेवया घालत आहे, थोडंसं छान दिसावं यासाठी. आणि अजून पिस्ता आणि बदामाचे कापसुद्धा घालत आहे. जर तुमच्याकडे असतील तर घाला, नाही घातले तरीही चालेल. आणि थोड्याशा इथे मी गुलाबाच्या पाकळ्यासुद्धा घालत आहे. आणि हे आता आपलं तयार झालेलं आहे. हे आपल्याला असंच खायचं नाही, थोडा वेळ आपल्याला फ्रीजमध्ये सेट व्हायला ठेवून द्यायचं आहे. थंड झाल्यानंतर हे खायला खूप छान लागतं. 1-1.5 तास ते 2 तास आपल्याला हे फ्रीजमध्ये ठेवून द्यायचं आहे. आता मी हे फ्रीजमध्ये ठेवून देते. इथे मी हे थंड झाल्यानंतर फ्रीजमधून बाहेर काढलेलं आहे आणि हे आता मी तुम्हाला कट करूनही दाखवत आहे. किती मस्त हे तयार झालेलं आहे, तुम्ही बघू शकता. दिसायला हे जेवढं छान दिसत आहे ना, चवीलाही तेवढंच अप्रतिम लागतं. रक्षाबंधनसाठी ही रेसिपी नक्की करून पहा. हे तुम्ही आदल्या दिवशीही करून ठेवू शकता आणि दुसऱ्या दिवशी खाऊ शकता. किती छान याचे लेयर्स तयार झालेले आहेत, तुम्ही बघू शकता. थंड केल्यामुळे अजून ह्याची चव वाढते आणि नेहमीच्या शेवयांपेक्षा काहीतरी वेगळं. लहान मुलं असो किंवा मोठे सगळ्यांनाच ही रेसिपी खूप आवडेल आणि रक्षाबंधनसाठी काय तुम्ही ही इतर वेळीसुद्धा बनवून खाऊ शकता. एवढी ही मस्त आणि टेस्टी रेसिपी आहे. रेसिपी जर आवडली असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि चॅनेलवर जर नवीन नसाल तर चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा. आणि आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.